नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत. या चॅनलवर मी फक्त इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो. माझं अजून एक चॅनल आहे, त्या चॅनलचं नाव आहे अतुल सर इंग्लिश क्लास. ह्या चॅनलवर फक्त मी ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो. आणि एका लेक्चरमध्ये एकच कन्सेप्ट असतो. पूर्ण भाकड पासर आहे का लेक्चरमध्ये नाही, फक्त एकच कन्सेप्ट तुमचं क्लिअर होईल. पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्हच. जर कुठले नियम असतील तर त्याच्या रिलेटेडच फक्त नियम शिकवले जाणार आणि त्याची माहिती दिली जाईल. ओके, आता भीती सोडा, इंग्रजीत बोला. ओके, फक्त हे इंग्रजी शब्द तोंडपाठच करा. बरोबर, तुम्हाला इंग्रजी शब्द आले, तुम्हाला शब्दार्थ माहिती असले तर तुम्ही इंग्रजीमध्ये खूप चांगल्या प्रकारे बोलू शकता. म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठलीच भीती राहणार नाही. पण शब्द हे कसे असले पाहिजे, पहिलं तुमचे मराठीतले शब्द आणि नंतर मग त्याला इंग्रजीत काय म्हणतात हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. जसे की बघा, हुकूम, हुकुमाचे पान, हुकमी एक्का, हुकूम काढणे, हुकूम देणे, हुकूम सोडणे, म्हणजे हे अशा प्रकारचे शब्द मराठीतले. आणि नंतर त्याला इंग्रजीत काय म्हणतात ते आपण शब्द इथं पाहणार आहोत. बघा, माझं कुठलंही लेक्चर घ्या, मी अशा पद्धतीनेच शब्दार्थ दिलेले आहेत. बघा, पहिला जो शब्द आहे तुमचा हुकूम. काय? हुकूम. आता हुकूमसाठी तुम्ही काय लिहिणार इंग्लिशमध्ये? पहिला शब्द आहे तुमचा कमांड. कमांड. दुसरा आहे ऑर्डर. आणि तिसरा जो आहे तुमचा डिक्री, त्याला म्हणतात फरमान. डिक्री म्हणजेच काय? फरमान. आणि चौथा जो शब्द आहे तो आहे समन्स, म्हणजेच कोर्टात हजर राहण्याचा हुकूम. ओके, त्याला काय म्हणतात? समन्स. समन्सचा लक्षात घ्या, प्रत्येकाचा फरक वेगवेगळा. नंतर आहे हुकुमाचे पान. काय? हुकुमाचे पान. यासाठी तुम्ही काय लिहिणार? अ ट्रम्प. त्यानंतर आहे हुकुमी एक्का म्हणजे ट्रम्प कार्ड. हुकुमी एक्का म्हणजे काय? ट्रम्प कार्ड. नंतर काय? हुकुम काढणे म्हणजे फरमान काढणे, त्यासाठी आहे टू डिक्री म्हणजेच वर्ब. ओके, त्यानंतर आहे हुकुम देणे म्हणजेच ऑर्डर. टू ऑर्डर. त्याच्यानंतर आहे त्यालाच एक पर्याय शब्द टू गिव्ह अँड ऑर्डर. त्याच्यानंतर आहे हुकुम सोडणे. काय? हुकुम सोडणे. मग त्यासाठी पहा तुम्ही काय लिहिणार शब्द? टू कमांड. त्यानंतर पहा हुकुम गाजवणे. काय? हुकुम गाजवणे. दोन शब्द आहेत यासाठी, टू पुश समवन अराउंड. त्याच्यानंतर आहे टू ऑर्डर समवन अबाउट. टू ऑर्डर समवन अबाउट म्हणजेच काय? हुकुम गाजवणे. त्याच्यानंतर आहे तुमचा हुकुमनामा. काय? हुकुमनामा. त्यासाठी अ डिक्री. वन सेकंड. अ डिक्री किंवा वॉरंट. काय? वॉरंट. नंतर आहे हुकुमशहा. बघा, हुकुमशहाला काय म्हणणार तुम्ही? डिक्टेटर. अ डिक्टेटर. डिक्टेटर. नंतर आहे ऑटोक्रॅट. नंतर आहे हुकुमा सारखा. काय? हुकुमा सारखा म्हणजेच डिक्टेटरियन. ओके, त्याच्यानंतर आहे हुकुमशाही. बघा, हुकुमशाही, डिक्टेटरशिप किंवा ऑटोक्रॅसी.
डिक्टेटरशिप किंवा ऑटोक्रॅसी म्हणजेच काय, हुकुमशाही. बघा, हे झाले तुमचे हुकुम मराठीतील शब्द रिलेटेड. इंग्रजीमध्ये कुठले शब्द आहेत ते पाहिलेले. आता ह्यानंतरचा जो शब्द आहे तो आहे तुमचा हळू. काय, हळू. व्हिडिओ पॉज करून हे सगळे शब्द लिहून घ्या. हे लगेच तुमच्या लक्षात येणार नाही. त्याला थोडं सुरुवातीला पाठ करा, तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही वापरा, मग तुम्हाला हे शब्द लक्षात राहतील. म्हणजे एवढे सगळे शब्द तुम्ही लक्षात ठेवणार कसे, मग त्यासाठी तुम्हाला ते वापरावे लागतील. जेव्हा तुमच्या जिभेला वळण पडेल की हे शब्दाचा अर्थ असा होतो, मग त्यावेळेस तुमच्या लक्षात येऊन जाईल की बोलताना तुम्हाला हा शब्द कसा वापरायचा आहे. ओके, आता ह्याच्यानंतरचा शब्द आहे तुमचा काय, हळू. आता हळूसाठी तुम्ही इंग्रजीत काय काय किंवा कोणते शब्द वापरणार ते पहा. पहिला शब्द आहे स्लो किंवा स्लोली. आता आपण म्हणतो ना हळूच, काय, हळूच. त्यासाठी काय, क्वाइटली. त्याच्यानंतर आहे जेंटली. सॉफ्टली. त्याच्यानंतर आहे हळू आवाजात. हळू आवाजात म्हणजे इन अ लो टोन किंवा व्हॉइस. इन अ क्वाइट दुसरा शब्द असून त्यासाठी इन अ क्वाइट, इन अ क्वाइट व्हॉइस. ठीक आहे, इथं तिथं परत इन अ लो टोन किंवा इन अ क्वाइट व्हॉइस किंवा इन अ विस्पर म्हणजे कानात कुजबुजणे म्हणजेच हळू आवाजात. त्यानंतर आहे हळूहळू. काय, हळूहळू म्हणजे स्लोली अँड ग्रॅज्युअली. स्लोली, ग्रॅज्युअली. नंतर आहे बाय डिग्रीज. ओके, तर बीट बाय बीट. त्यानंतर आहे लिटिल बाय लिटिल. लिटिल बाय लिटिल. त्याच्यानंतर पहा स्टेप बाय स्टेप. त्यानंतर आहे विथ टाइम म्हणजे वेळेनुसार. बघा, हळूसाठी शब्द मी दिलेले आणि हुकुमसाठी पण शब्द दिलेले. बघा, ह्याच्यामध्ये कुठला एखादा शब्द माझ्याकडे राहिला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि एवढपर्यंत जर तुम्ही चॅनलवर असाल तर चॅनलला तुम्ही पहिलं सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये ही माहिती शेअर करा. आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.